आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 6 रुपयांनी वाढ झाली आहे। कंपन्यांनी सिलेंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1797 रुपयांवरून आता 1803 रुपयांवर पोहोचली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्यालयात गैरप्रकार उघडकीस आलाय। जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियामकांच्या बैठकीवेळी लातूर प्रमुख नमुना उत्तरपत्रिकेचे फोटो 2 शिक्षकांना पाठवण्यात आले। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठ नावात चूक आढळली आहे। काही महाविद्यालयांच्या मुंबई विद्यापीठाकडे तक्रारी आल्यात। हे प्रमाणपत्र बदलून देण्याची मागणी महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे। राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। गेली काही वर्षे 5 ठिकाणी राबवण्यात येणारी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या राज्यभरामध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच राबवण्यात येणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून हा निर्णय लागू होणार आहे। जळगाव विमानतळाचा विकास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे, कारण जळगाव विमानतळाच्या विस्तारासाठी 5.20 हेक्टर क्षेत्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे। आता जळगाव विमानतळाच्या विस्ताराचं काम कधी सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांबाबत जो ठराव करण्यात आला होता तो आता प्रशासनाकडून रद्द करण्यात आलाय। मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा देण्यात येणार नसल्याचा ठराव 22 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेमध्ये करण्यात आला होता। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला प्रारंभ झालाय। या छबिना उत्सवाला शिवकालीन परंपरा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येत भाविक वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात 10 गाड्यांची अज्ञातानं तोडफोड केली आहे। दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीत ही घटना घडल्याचं कळतंय। भारत नगर या ठिकाणी लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमाने 10 वाहनांची तोडफोड केली आहे। डोंबिवलीत उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवलाय। या प्रकरणी बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या सहाय्याने ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारत तोडली आहे। बुलडाण्यात मराठीच्या मुद्द्यावर बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच गोंधळ घातल्याचं कळतंय। खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही। या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कान उघाडणी केली आहे। पुण्याच्या घोरपडीत कत्तलखान्याचा कचरा आणि दूषित पाणी घरांमध्ये शिरल्याने कोंढव्याचे रहिवासी चांगलेच त्रस्त झालेत। अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका आणि पंतप्रधान कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी फेब्रुवारी अखेर 50% येऊन ठेपली आहे। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उजनी 50% आलाय। येत्या काळात वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाने उजनीचं पाणी अजून कमी होण्याची शक्यता आहे।